हा प्रसाद आम्ही आणलाय. तर गाईज एक खूप मोठा प्रॉब्लेम आला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मी आहे तुमची प्रसिद्धी नाईक आणि आज मी आली आहे एका नवीन ब्लॉग सोबत. आजचा ब्लॉग मी मराठीतच करणार आहे, कारण की का नाही, आज आहे गणेश चतुर्थीचा दिवस 4था आणि आज आम्ही सकाळी ठरवलेलं की सगळ्यांनी साडी घालायची आरतीला. आणि ही साडी मी नेसलेली, तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये प्लीज सांगा की मी कशी दिसते आहे. संध्याकाळचा प्लॅन असा आहे की आम्ही लोक जाऊ प्रसाद आणायला. आम्ही मैत्रिणींनी ठरवलं आहे की आम्ही सोबत मिळून देवाला प्रसाद चढवू. आता तेच आणायला आम्ही थोडा वेळ नंतर जाणार आहे. संध्याकाळी भेटू मग. ओके बाय. Later that same evening. तर इकडे आम्ही सगळ्या आरतीसाठी आलो आहेत आणि आम्ही देवाला सजवतो आहे आणि देवाला प्रसादसुद्धा दाखवला आहे. ह्याच्यानंतर आम्ही आरतीसाठी सुरुवात करू. आणि प्रसादात आम्ही चॉकलेट बर्फी आणलेली, ज्याच्यात कोकोनटची फिलिंग होती आणि सगळ्यांनी वेगळा वेगळा प्रसाद आणलेला. तर इथे आमची आरती करून सुद्धा झालेली आहे. तर गाईज हा आमचा प्रसाद आहे, आम्ही आणलेला. हा प्रसाद आम्ही आणलाय. हा तर इथे आम्ही डॉग इन द बोन खेळतोय. The next day. तर गाईज आता आम्ही विसर्जनसाठी तयार होऊन आले आहेत आणि ही माझी फ्रेंड आहे.
इकडे डान्स करणार आहे आम्ही आणि कॅमेरामॅन हिंदी आहे म्हणून तिला मराठी कळत नाही, पण ती माझ्यासाठी ब्लॉगिंग करते आहे. नमस्ते मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आम्ही छान आहे. मी गुड माणूस आहे. गुड माणूस आहे. झूठ बोलायचे. लगाना है. तेरा तो गेम बजाना पड़ेगा. नंदिनी तू भूत लग रही है. ओ हाय गाइस, हम लोग भी गाइस आर्टिस्ट आर्ट ये सही में भूत लग रही है. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. 1 2 3 4. 1 2 3 4. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. गणपति बाप्पा मंगल मूर्ति. 1 2 3 4. 1 2 3 4. गणपती बाप्पा पुढच्या वर्षी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपती की जय जयकार. 5 6 7 8. गणपती हमारे साथ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. 1 2 3 4. गणपती की जय जयकार. 5 6 7 8. गणपती हमारे साथ. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा गाइस आता फटाके फोडतात. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पा. विसर्जन डन. आम्ही जे तुम्हा. तर गाईज एक खूप मोठा प्रॉब्लेम आलाय. हे बघा, तोंडाचा कलरच नाही निघत आहे आणि कोणाचाच नाही निघत आहे. माहित नाही तो गुलाल होता बोलले, पण हे तर कुंकूच वाटतोय आम्हाला. म्हणजे मी 4 वेळा 5 वेळा तोंड घासलंय आणि लिटरली कलर निघत नाही. आता आम्ही मॅमकडे चाललोय. मॅमने काहीतरी सोल्युशन काढलंय. तर हे बघा गाईस, कोणाच्या तोंडावरून कलर नाही निघालेला आणि हे कुंकूच होतं. सगळे हसतायत एकामेकांवर. तर गाईज हा व्हिडिओ मी इथेच एंड करत आहे आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईबसुद्धा करा. प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकनसुद्धा दाबा, ज्याच्याने तुम्हाला माझी नेक्स्ट व्हिडिओची नोटिफिकेशन भेटेल. तर मी ट्राय करीन की अजून मी मराठीत व्लॉग करीन मध्ये मध्ये. ही आहे माझी इन्स्टा ID आणि तिथे जाऊन सुद्धा मला फॉलो करा आणि मी तिकडे पण खूप छान छान कॉन्टेंट पोस्ट करते आहे. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.